विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जी पत्रकार परिषद मी बोललेली होती, ही पत्रकार परिषद मी नगरपालिकेच्या संदर्भात बोललेली आहे। उद्या येणारी नगरपालिका आहे, नगरपालिकेसाठी मी नगराध्यक्ष पदासाठी मी उभारणार आहे। भारतीय जनता पक्षाकडून मी उभारणार आहे। तुळजापूर शहराचा पूर्णपणे मी विकास करणार आहे, गोरगरिबाची कामं करणार आहे। ज्यावेळेस भाऊ नगराध्यक्ष होते त्या टायमाला नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी आमच्या भरून व्हायच्या। आम्ही भाऊ स्वतः पैसे द्यायचे, पुन्हा नगरपालिकेत आल्यावर पैसे घ्यायचे। पण आज अशी व्यवस्था त्या लोकांची अवस्था झाली आहे, एक वर्ष त्यांना पगार मिळत नाही। लोक काम सोडून जातात, काम सोडून गेले की पगार बी बोलली, दुसरे माणसं कामाला लावते। असं त्यांचं असा कारभार नगरपालिकेमध्ये झालेला आहे। त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की जनता माझ्या पाठीशी आहे। मी नगराध्यक्ष पदासाठी तर उभारणार आहेच, निवडून बी येणार, ही बी तुम्हाला मी आज सांगतो। व्यवस्थितपणे निगा राखायला आम्ही खंबीरपणे तयार आहोत। आमच्यामध्ये कुठलाही भोपी पाळीकर असला कुठलाही आमचा वाद नाही, आमचा घरगुती वाद आहे। आम्ही घरात वाद मिटवून टाकू। आम्ही आतापर्यंत कोणी केलं नाही, तर हे आम्ही प्रामुख्याने मी स्वतः पुढे उभा राहून हे आम्ही एकत्र करायचं, आम्ही सगळ्यांसोबत करणार आहे। मला सांगा भाऊ, तुळजापूर विकासाबद्दल आपलं काय मत आहे? तुळजापूरचा विकास तर व्हायला पाहिजे, भाविकाची सोय व्हायला पाहिजे। सध्या दर्शन मंडप एक आहे, तुम्ही अभिषेक मंडप एक करा। अजून तुळजापूरमध्ये जो विकास करा तो विकास करा। तुम्ही लोकांचे घरदार उद्ध्वस्त करून विकास होणार नाही। रस्त्यावर उलट अतिक्रमण होणार आहे, रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे लोकांना जाण्या येण्याची अडचण होणार आहे। वाहनं उभारणार कुठं उभारणार, गाड्या कुठे उभारणार आहे, त्या लोकांचा रहदारी अडचण होणार आहे। रस्ते मोठे करायची काय गरज नाही, एवढे रस्ते पुष्कळ मोठे आहेत। भवानी रोड फार मोठा आहे, मधला मेन रोड फार मोठा आहे, शुक्रपेठ रोड फार मोठा आहे। काही मोठे रस्ते करायची गरज नाही। किती जरी यात्रा आली तर तुळजाभवानी ते शुक्रपेठ मार्गावर रस्ता हा हमेशा गर्दीच्या टाइम असतो, हा रस्ता खुला असतो। कारण तुळजाभवानी मंदिराच्या पुढे भाविकांना पुढे जाण्याकरता एंट्रीज बंद केली असती। त्यामुळे तुळजाभवानी मंदिरमध्ये जे पुजारी आहेत, याचा व्यवसाय पुजारी व्यवसाय, या व्यवसायाचे जे लोक जवळजवळ 70% लोक शुक्रपेठमध्ये मंदिरामधील जाण्या येण्याचा मार्ग हमेशा खुला असला पाहिजे। त्यांच्या बायकोना समजा मी पुजारी आहे, मी पुजारी म्हणलं तर माझी बायको ही माझी रुचकरीची झाली, ती पुन्हा त्या पाटलाची मुलगी असली तरी ती बायको कोणाची आमची पुजारीची बायको आहे, तिला बी अधिकार तेवढाच पाहिजे। एखादा पुजारी जर दारू पिऊन मेला तर त्याच्या बायकोला तो व्यवसाय करायचा त्याला अधिकार असला पाहिजे। तुम्ही काय म्हणता की त्या खानदानची नाही, अहो ती बायको त्याची आहे, ते होणारी मुलं त्याची आहेत, आणि खानदान नाही तुम्ही कसं म्हणणार तुम्ही? म्हणून पुजाऱ्याच्या बायकोला पूर्णपणे पुजारी एवढाच मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार असला पाहिजे। पुजारी बायका तुम्ही लाईनमध्ये उभा करता हे चुकीचं आहे। परंतु आणि दुसरं म्हणजे तुळजापूर शहरामधील जेवढ्या महिला आणि पुरुष शहरात तुळजापूर राहतात, यांना तुळजाभवानी दर्शन घेण्याकरता त्यांना कधी मंदिर जाण्याचा प्रवेश असला पाहिजे पूर्वीप्रमाणे। अशा पद्धतीने मंदिरची व्यवस्था असावी, अशा पद्धतीनं मंदिरमध्ये कारभार असावा। तुळजापूरचा विकास व्हावा ही आमची प्रामुख्याने इच्छा आहे। मंदिराचा विकास करा, गावातली काय तुळजापूरमध्ये पारंपरिक तुळजाभवानीच्या देवीचे आम्ही पुजारी आहोत, आमचे पुजारी व्यवसाय लोकांचे आहेत। ह्या पुजारी व्यवसाय गदा येऊ नये अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। तुम्ही उपोषण करू, धरणे आंदोलन करू, बरोबर आहे। आमच्या भांडणामध्ये सरकारनं ताबा घेतलेला आहे। हे तुळजापूर शहराची नगरपालिकेची जी निवडणूक आहे, ही निवडणूक कधी लागते सांगता येत नाही, पण लागणार आहे। या विषयावर आजची तुळजापूरची नगरपालिकेची निवडणुकीची पत्रपरिषद आम्ही आज या ठिकाणी आयोजित केली होती। या पत्रपरिषदेमध्ये मुख्य उद्देश म्हणजे उद्याची नगरपालिका कशी लढायची, कोण लढणार, काय या विषयावर होती। तर तुळजापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही पूर्ण पॅनल उभा करणार आहोत। कृष्णाभैया नगराध्यक्षपदासाठी आम्ही मागणी चंद्रकांत दादा पाटील, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि करणार आहोत। पुन्हा भारतीय जनता पक्ष नावावर आम्ही चिन्हावर पूर्णपणे नगरपालिका आम्ही लढणार। आज तुळजापूर शहरामध्ये काय चाललं आहे, तुळजापूरचं प्राधिकरण करायचं आहे, मंदिरापाशी बसली पूर्ण घरं दुकानं डिमॉलिश करून त्या रस्ते मोठे करायचे आहेत।
अख्खं पूर्ण भीमनगर उठवायचं आहे, अख्खं पूर्ण नागझरी उठवायची आहे, अख्खं पूर्ण खालची आरवाडी उठवायची आहे. म्हणजे मंदिराच्या बाजूने पूर्णपणे याला मैदान पाहिजे. मग जुने गावातील घरं, जुने वास्तविक लोक उठून हे परदेशी करायचे, यांना लांब ढकलायचं. हा उद्देश काय, हेतू काय? सध्या तुळजापूर शहरामध्ये सुद्धा जे पहिलं प्राधिकरण झालं होतं, हे रस्ते फार मोठे आहेत. ह्या रस्त्यावर कधी गर्दी होत नाही. तुळजापूर शहरामध्ये यात्रा येते कधी, फक्त दसऱ्याचे 15 दिवस आणि चैत्रीचे 2 दिवस. म्हणजे 17 दिवसाकरता तुळजापूर शहर जुनं गाव उद्ध्वस्त करायचं का, हे आम्हाला मुळीच पटलेलं नाही आणि पटणार नाही. तुळजापूर मंदिरापासून, तुळजाभवानी मंदिरापासून शुक्रवारपेठ टाकीपर्यंत 100 फूट रस्ता करणार आहे ते. तुळजाभवानी मंदिरापासून कमानवेश मार्गे हायवेपर्यंत 100 फूट रस्ता. मंदिराच्या चारी बाजूने 100 मीटर राऊंड पूर्ण करून भीमनगर, आरादवाडी, नागझरी आणि मंदिरासमोरची घरं, त्यात आमच्याही घरात समावेश आहेत, काही दुकानं, हे सगळे उद्ध्वस्त होणार आहेत आणि लोकांचा उपयोगी प्रश्न हा ऐरणीचा प्रश्न होणार आहे. त्यामुळे सध्या काय याची काही गरज नाही. तुळजापूर शहरामध्ये आजही एवढे रस्ते पुरेसे आहेत, रस्ते रुंदीकरण करण्याची काही गरज नाही. तुळजापूर पालिकेला गेल्या 15 वर्षामध्ये 360 कोटी रुपये आले. 360 कोटी रुपये कुठे गेले, कसे गेले, काय खर्च झाला, किती कामं पूर्ण झाली, किती कामं अर्धवट आहेत, त्याचे बिलं पूर्ण निघाले आहेत, अशी अवस्था तुळजापूर झालेली आहे. 360 कोटीमध्ये तुळजापूरचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जायला पाहिजे होता. आता चाललंय, आता मागणी करतायत की तुळजापूरला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.